विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आज आपण बघणार आहोत सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याच्यामधलं द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले जे टर्म्स आहेत त्या टर्म्स मधले जे कोएफिशियंट आहेत त्यांचे रिलेशन्स काय आहेत. मग आधी आपण बघूया आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म काय आहे. x² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. हा आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म, बरोबर आहे. मग याच्यामध्ये कोएफिशियंट्स आहेत. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये कोएफिशियंट्स आहेत a b c, बरोबर आहे. a b c हे आहे कोएफिशियंट्स. आता आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपण कोणते बघतो. अल्फा आणि बीटा. येते लक्षात. अल्फा आणि बीटा. प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला दोन रूट्स असतात, बरोबर. मग ते रूट्स आपण घेतले अल्फा आणि बीटा. मग अल्फा आणि बीटा वेगवेगळे कसे काय. तर आपण ज्या वेळेला फॉर्म्युला मेथड बघितला तर फॉर्म्युला मेथडनी x याची जर का आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल म्हणजे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणजेच आपल्या इक्वेशनचे रूट्स काढायचे असतील तर आपण फॉर्म्युला घेतो x इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हा आहे आपला फॉर्म्युला, बरोबर ना. हे जे प्लस आणि मायनस आहे या प्लस मायनसला दोघांना सेपरेट करून ते दोन लिहिले की अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आपल्याला मिळतात. मग समजा इथे मी आता हे अल्फा आणि बीटाचे दोन रूट्स आहेत ना, हे दोन रूट्स मी वेगळे करून लिहिते. मग अल्फा इज इक्वल टू येईल मायनस बी प्लस इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. हे झालं अल्फा. आणि बीटा इज इक्वल टू झालं मायनस बी प्लसच्या इथे येणार फक्त मायनस, फक्त हेच साइन चेंज होईल. मायनस बी दोन्हीकडे आहेत तसेच राहतील इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, बरोबर. म्हणजे हे अल्फा आणि बीटा हे जे दोन रूट्स आहेत हे दोन रूट्स आपण घेतले. मग आता हे दोन रूट्स आहेत आणि a b c हे कोएफिशियंट्स आहेत आपल्याला. मग यांच्यामधलं द रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ इक्वेशन अँड कोएफिशियंट म्हणजे हे एबीसी कोएफिशियंट्स आणि अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स, या दोन रूट्स मधलं रिलेशन काय आहे ते आता आपल्याला पाहायचं. समजा पहिल्यांदा इथे मी घेते अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा म्हणजे या दोघांची आपल्याला ऍडिशन करावी लागेल. मायनस बी प्लस इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a प्लस अल्फाची व्हॅल्यू लिहिली संपूर्ण आपण. आता हे प्लसचं साइन. आता बीटाची व्हॅल्यू आहे ती बीटाची व्हॅल्यू लिहूया मायनस बी मायनस इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इज इक्वल टू. आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, बरोबर. ज्या वेळेला डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा तो डिनॉमिनेटर आपण एकदाच आहे तसा लिहितो आणि न्यूमरेटरची करतो ऍडिशन. मग इथे न्यूमरेटर एकत्र करून घेऊया आपण. मायनस बी प्लस इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस मायनस मायनस बी मायनस इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि दोघांचं मिळून जो डिनॉमिनेटर सेम आहे तो डिनॉमिनेटर आपण तिथे लिहिला 2a, बरोबर. आता या सगळ्याकडे न्यूमरेटरकडे बघितलं तर बघा हे मायनस बी आहे हे मायनस बी आहे
सेम साइन ॲडिशन, बरोबर ना, म्हणजे आले -2b. बी स्क्वेअर मायनस 4ac इंटू रूट आहे, इथे पण इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आहे, पण हे प्लस आहे आणि हे मायनस आहे, बरोबर. डिफरंट साइन सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे हे दोन्ही जाणार, म्हणजे आपल्याला न्यूमरेटर मध्ये मिळाले -b आणि -b ची ॲडिशन -2b आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे आपल्याकडे 2a. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू बघतोय आपण, बरोबर. त्याचं रिलेशन बघतो आहोत आपण कोएफिशियंट्स बरोबर. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 आणि 2 कॅन्सल झाले, म्हणजे आपल्याला मिळाले -b/a. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. हे एक रिलेशन आपल्याला मिळालं, म्हणजे दोन्ही रूट्सची ॲडिशन इज इक्वल टू -b/a. लक्षात आलं ॲडिशनचं. आता अल्फा आणि बीटा या दोघांचं आपण इंटू म्हणजे त्यांचं प्रोडक्ट बघूया. मग आता इथे मी लिहिते, हे एक रिलेशन आपण इथे बघितलंय. आता त्या दोघांचं सेकंड रिलेशन आता आपण बघणार आहोत. अल्फा इंटू बीटा. इंटू लिहिण्यासाठी मी इथे डॉट काढते, डॉट म्हणजे इंटू. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू, मग आता पुन्हा अल्फाची व्हॅल्यू काय आपली आहे ती लिहायची आहे -b प्लस इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इंटू बीटाची व्हॅल्यू -b मायनस इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ही आली बीटाची व्हॅल्यू, बरोबर. आता या दोघांचं प्रोडक्ट आहे. ॲडिशन असताना आपण काय करतो, डिनॉमिनेटर सेम आहे तो डिनॉमिनेटर तसाच लिहितो, न्यूमरेटर वरती आपण त्यांची ॲडिशन करतो. मध्ये आता इथे दोघांच्या इंटूचं साइन आहे, दोघांचं प्रोडक्ट घ्यायचंय. मग प्रोडक्ट घेताना 2a आणि 2a दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे, बरोबर. त्याचबरोबर न्यूमरेटर मध्ये काय पोझिशन आहे ते बघूया आपण. हे -b, या -b चा जर का तुम्ही एक टर्म बघितला, समजा या -b मी घेतलं आणि हा रूट आहे b स्क्वेअर मायनस 4ac, हा एक सेकंड टर्म आहे. इथे -b हा एक टर्म आहे आणि इंटू रूट बी स्क्वेअर मायनस 4ac हा सेकंड टर्म आहे. मग आता इथे बघा a प्लस b आणि a मायनस b आपलं एक्सपान्शन आहे, a प्लस बी आणि a मायनस b चं. दोन्हीकडे फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सेम नंबर आहे, सेकंड ब्रॅकेट मध्ये पण सेम आहे, फक्त त्या दोघांचं इथे प्लस आहे आणि इथे मायनस आहे. मग a प्लस बी आणि a मायनस बी असेल, त्याचं एक्सपान्शन आपलं काय आहे, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. मग इथे येणार a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे आपण इथे लिहिणार आपल्याकडे a म्हणजे आपला आहे -b, म्हणजे आपण त्याचा केला स्क्वेअर मायनस सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे b स्क्वेअर मायनस 4ac, b स्क्वेअर मायनस 4ac याचा पण आपण केला स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 2 जा 4 a इंटू a स्क्वेअर, म्हणजे इथे आपल्याला अल्फा इंटू बीटा बरोबर हे मिळाले, बरोबर. आता -b ब्रॅकेट स्क्वेअर आहे, आपल्याला माहिती आहे स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह, म्हणजे इथे मला मिळणार आहे अल्फा बीटा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस, आता हे स्क्वेअर रूट मध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे, बरोबर आहे. स्क्वेअर रूटचा ज्या वेळेला स्क्वेअर असेल त्यावेळेला त्याचं स्क्वेअर आपण करणार, म्हणजे स्क्वेअर रूटचं साइन निघून जाईल, म्हणजे इथे येणार बी स्क्वेअर आणि बघा -4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac, बरोबर आहे. डिनॉमिनेटर मध्ये येणार 4a स्क्वेअर आहे तसेच राहिले, बरोबर. आता प्लस बी स्क्वेअर आणि -b स्क्वेअर दोन्ही निघून गेले, बरोबर आहे. आता इथे राहिलं कोण, इज इक्वल टू, एक मिनिट, इथे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे ना, म्हणजे आपण ब्रॅकेट ओपन करताना यांचं साइन चेंज होणार. प्लस बी स्क्वेअरचे हे मायनस झाले, हे -4ac आहेत ना त्याचे प्लस होणार आहे. हे बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाले, म्हणजे इथे न्यूमरेटर मध्ये राहिले 4ac आणि डिनॉमिनेटर मध्ये राहिले 4a
डिनॉमिनेटर मधला त्याचा इंडेक्स मोठा आहे, बरोबर आहे. म्हणजे हा एक ए गेला आणि या स्क्वेअर मधला एक ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए आहे, त्याच्यामधला एक ए या ए बरोबर गेला, म्हणजे इथे खाली डिनॉमिनेटर मध्ये अजून एक ए राहिला, बरोबर. मी इथे लिहित नाही, कदाचित खाली लिहिलं तर तुम्हाला दिसणार नाही, या साईडला लिहिते. Therefore, alpha into beta is equal to C upon A. म्हणजे आपल्याला दोन रिलेशन्स इथे मिळाले बघा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. हे दोन रिलेशन्स मिळाले. हे दोन रिलेशन्स नीट लक्षात ठेवायचं आहे, कारण याचा वापर करून आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करायचं आहे ते पण पाहायचं. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 46 वरती ही एक छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. जे रिलेशन आता आपण बघितलं रूट्स मध्ये आणि कोएफिशियंट्स मध्ये, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. तर या रिलेशनशी हे जे आपण रिलेशन बघितलं तर त्याच्याशी रिलेटेड ही एक ऍक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. फॉर 10x² प्लस 10x प्लस 1 इज इक्वल टू 0. आपल्याला या इक्वेशन वरून अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू काढायची, बरोबर आहे. तुम्हाला इथे डायरेक्ट एम्प्टी बॉक्सेस फिल अप करायचे, पण आपण काय करूया, त्याचा आन्सर कसं येतं ते बघूया. तर समजा हे इक्वेशन आहे, याला तुम्ही जनरल फॉर्म बरोबर कंपेअर केलं, ax² प्लस bx प्लस सी इज इक्वल टू 0, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय, मायनस बी अपॉन ए. म्हणजे मायनस बी ची व्हॅल्यू आहे 10 आणि ए ची व्हॅल्यू आहे 10, म्हणजे मायनस बी अपॉन ए करायचंय. म्हणजे तुम्ही करणार मायनस बी ची व्हॅल्यू 10, ए ची व्हॅल्यू 10, 10 वन जा 10 कॅन्सल, मायनस 1. म्हणजे अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू आली मायनस 1, बरोबर आहे. आता अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा म्हणजे काय रिलेशन आहे, सी अपॉन ए. मग आपण सी अपॉन ए ची व्हॅल्यू जर घेतली तर सी आहे 1 आणि ए आहे 10, म्हणजे इथे आलं 1 अपॉन 10. म्हणजे अल्फा इंटू बीटा याची व्हॅल्यू आली 1 अपॉन 10. आले लक्षात. चला आता आपण पाहूया, टू ऑब्टेन अ क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅविंग गिव्हन रूट्स. म्हणजे आता रूट्स जर त्यांनी दिलेले असतील तर त्या रूट्स वरून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं मिळवायचं ते पाहू. मग आपल्याला माहिती आहे की अल्फा आणि बीटा हे समजा दोन गिव्हन रूट्स आहेत. अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपल्याला माहिती आहे रूट्स म्हणजे काय, तर आपल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जे व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलचे ते सोल्युशन किंवा त्याची व्हॅल्यू, बरोबर. मग समजा आपल्या क्वाड्रॅटिक आपण जनरल फॉर्म लिहिताना ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असं जनरल फॉर्म घेतो. म्हणजे आपण मोस्टली x हा व्हेरिएबल घेतो, बरोबर. मग आता समजा आपण xच घेतलं, मग आता अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत, म्हणजे मग x इज इक्वल टू अल्फा और x इज इक्वल टू बीटा, हे दोन रूट्स. म्हणजे आपण बघा याला सम सॉल्व करतो तर सम सॉल्व करताना आपल्याला ज्या स्टेप्स मिळतात ना त्या स्टेप्सना मी इथे रिव्हर्स मध्ये लिहिते बघा. आपल्याला फायनल आन्सर मिळाला x इज इक्वल टू अल्फा और x इज इक्वल टू बीटा, बरोबर. ही स्टेप मिळायच्या आधीची स्टेप काय आहे, हे प्लस अल्फा आहे, हे इकडे असतात. x मायनस अल्फा इज इक्वल टू 0 और x मायनस बीटा इज इक्वल टू 0. मग या दोघांना आपण केव्हा सेपरेट करून लिहितो, ज्या वेळेला दोन ब्रॅकेटचं प्रोडक्ट 0 असेल तेव्हा आपण म्हणतो की जेव्हा दोघांचं प्रोडक्ट 0 असेल त्यावेळेला त्या दोघांपैकी एक कोणतरी 0 असणार आणि म्हणून आपण त्या दोघांना ऑर घेऊन 0 घेतो, बरोबर ना. म्हणजे आता या दोघांचं प्रोडक्ट आपण 0 घेऊ, x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा इज इक्वल टू 0. आता या दोन ब्रॅकेटचं आपण करू मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करताना काय करणार, आधी हा x घेतला
मल्टिप्लाय करूया x मायनस बीटाला, नंतर हे मायनस अल्फा घेऊया, या मायनस अल्फानी मल्टिप्लाय करायचं x मायनस बीटाला इज इक्वल टू 0. म्हणजे मग दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करताना काय केलं मी, एका ब्रॅकेटला स्प्लिट केलं, म्हणजे त्याच्यामधले दोन्ही टर्म्स आहेत त्या दोघांना वेगवेगळं केलं, x आणि मायनस अल्फाला, आणि या आता प्रत्येक टर्मनी या सेकंड ब्रॅकेटला x मायनस बीटाला मल्टिप्लाय करायचं. बरोबर. मग आता x नी x ला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार x स्क्वेअर मायनस x नी बीटाला मल्टिप्लाय केल्यावरती येणार x बीटा मायनस अल्फानी x ला मल्टिप्लाय केल्यानंतर येणार x अल्फा, किंवा आपण बीटा x लिहू इथे, मायनस बीटा x मायनस अल्फा x प्लस मायनस अल्फानी मायनस बीटाला मल्टिप्लाय केल्यावर मायनस मायनस प्लस आलं, अल्फा इंटू बीटा आलं, अल्फा बीटा इज इक्वल टू 0. अल्फा x काय केलं पुन्हा एकदा बघा, x ने x ला मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर मायनस x ने बीटाला मल्टिप्लाय केल्यावर बीटा x मायनस अल्फाने x ला मल्टिप्लाय केल्यावर मायनस अल्फा x मायनस अल्फाने मायनस बीटाला मल्टिप्लाय केल्यावर आलं मायनस मायनस प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. देयरफॉर x स्क्वेअर, आता बघा हे बीटा x आणि अल्फा x लाईक टर्म्स आहेत बरोबर ना, मग या दोघांमधून आपण x ला कॉमन घेतलं आणि हे मायनस साइन आहे, हे मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं, मायनस साइन ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं की हे दोन्ही टर्म्स ब्रॅकेट मध्ये घेताना त्यांचं साइन जे मायनस होतं ते मायनसचं प्लस होणार, म्हणजे इथे येणार बीटा प्लस अल्फा. लक्षात आलं मी काय म्हटलं, पुन्हा एकदा बघा, हे x स्क्वेअर लिहिले आपण, मायनस बीटा x मायनस अल्फा x, या दोघांमधून x ला आपण कॉमन घेतलंय आणि दोन्हीकडे मायनस मायनसचं साइन आहे, ते मायनसचं साइन आपण जर कॉमन म्हणून बाहेर घेतलं म्हणजे हे बीटा आणि अल्फा ब्रॅकेट मध्ये येताना होणार आहे दोघं प्लस, म्हणजे बीटा प्लस अल्फा ब्रॅकेट क्लोज इनटू x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. पण जसं आपण एबीसीडी घेताना अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतो तसं इथे सुद्धा आधी अल्फाला घ्यायचं आणि मग बीटाला घ्यायचं, म्हणजे इथे येणार x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. म्हणजे बघा आपल्याला जर अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स दिलेले असतील तर त्या दोन रूट्सची ॲडिशन बीच्या इथे येणार आहे आणि दोन्ही रूट्सचं मल्टिप्लिकेशन त्यांचं प्रोडक्ट हे सीच्या म्हणजे कॉन्स्टंट टर्मच्या इथे येणार आहे आणि या व्हॅल्यूज या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्या की आपल्याला इक्वेशन मिळेल. याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या दोन ॲक्टिव्हिटीज त्यांनी पुढच्या तुमच्या एका टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या आहेत पेज नंबर 48 वरती, त्या दोन ॲक्टिव्हिटीज बघू आपण. ॲक्टिव्हिटीला सुरुवात करण्याच्या आधी हे जे आपल्याला इक्वेशन मिळालं ना x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0, इथे आपण दोन्ही रूट्सची ॲडिशन केली आणि इथे दोन्ही रूट्सचं प्रोडक्ट आहे बरोबर की नाही, म्हणून वर्ड फॉर्म मध्ये हेच इक्वेशन कसं लिहिता येईल, x स्क्वेअर मायनस ॲडिशन ऑफ रूट्स इंटू एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. येतं लक्षात, म्हणजे हाच फॉर्म आहे, याच्यावरून आपल्याकडे अल्फा आणि बीटा हे दोन्ही रूट्स असतील तर आपण या फॉर्मॅट मध्ये घालून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो. हाच फॉर्म आहे, हा इथे आपण वर्ड फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. आता बघा टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 48 वरती याच्याशी रिलेटेड दोन एकदम सिंपल ॲक्टिव्हिटीज त्यांनी दिलेल्या आहेत. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे तिथे त्यांनी दिलं आहे ॲडिशन ऑफ रूट्स इज इक्वल टू 9. ॲडिशन ऑफ रूट्स म्हणजे अल्फा आणि बीटा लक्षातच ठेवायचं, मग त्यांची ॲडिशन म्हणजे अल्फा प्लस बीटा याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 10. प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 9. प्रोडक्ट ऑफ रूट्स म्हणजे अल्फा इंटू बीटा याची त्यांनी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आणि याच्यावरून हे एम्प्टी बॉक्सेस आपल्याला फिलअप करायचे. मग आपल्याला माहिती आहे x स्क्वेअर मायनस इथे काय येतं ॲडिशन ऑफ रूट्स बरोबर ना, मग ॲडिशन ऑफ रूट्स त्यांनी दिलेलं आहे 10
क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं x² - 10x + 9 = 0. आता सेकंड ऍक्टिव्हिटी बघा, त्याच्याच पुढे त्यांनी दिलेली आहे. इथे त्यांनी ऍडिशन आणि प्रोडक्ट दोन्ही रूट्सचे डायरेक्ट दिलं होतं. आता इथे त्यांनी आपल्याला रूट्स दिलेले आहेत, म्हणजे अल्फा = 2 आणि बीटा = 5 हे दोन रूट्स त्यांनी आपल्याला दिलेले. मग आपल्याला माहिती आहे की x² मायनस इथे काय येतं अल्फा प्लस बीटा, बरोबर की. मग अल्फा आहे आपल्याकडे 2 आणि बीटा आहे आपल्याकडे 5 * x प्लस कॉन्स्टंट टर्मच्या इथे येतं अल्फा * बीटा, अल्फा * बीटा. मग अल्फा * बीटा म्हणजे आपल्याला इथे घ्यायला पाहिजे 2 * 5. मग आता इथे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी म्हणून त्यांनी x² च्या आधी पण एम्प्टी बॉक्स दिलेला आहे, पण त्या x² च्या कोएफिशियंट इथे तुम्हाला काही नाही. इथे जो ऑलरेडी तुमच्याकडे x² चा कोएफिशियंट दिसत नाहीये म्हणजे तो 1 असतो, बरोबर ना. म्हणजे इथे 1 फक्त तुम्हाला लिहायचं. 1x² मायनस 2 + 5 7 म्हणजे 7x. 2 * 5 10 म्हणजे इथे आले 10. 1x² मायनस 7x प्लस 10 = 0. दोन्ही ऍक्टिव्हिटीज कंप्लीट झाल्या. काय म्हटलं बॉक्स कशाला रे? आता आपण या ठिकाणी काही इम्पॉर्टंट आयडेंटिटीज बघणार आहोत की ज्या आयडेंटिटीज तुम्हाला या लेसन वरशी रिलेटेड जे काही सम्स असतील ते सम्स सॉल्व करताना तुम्हाला या आयडेंटिटीजचा वापर करावा लागू शकतो. मी इथे डायरेक्ट तुम्हाला त्या कोणकोणत्या आयडेंटिटीज आहेत या आयडेंटिटीज लिहून दिलेल्या आहेत. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या सगळ्या नाही आहेत, लक्षात घ्या. पण मग ज्या वेळेला तुम्हाला हॉट्स येतील ना पेपरमध्ये सोडवायला, तर कदाचित त्याच्या ज्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ऍड केलेल्या नाही आहेत त्या आयडेंटिटीज सुद्धा तुम्हाला तिथे कदाचित वापरायला येऊ शकतात. आणि म्हणून या सगळ्या आयडेंटिटीज व्यवस्थित लिहून ठेवायच्या. तुमच्या नोटबुक मध्ये ठेवा किंवा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सुद्धा या लिहून ठेवल्या तरी चालू शकते. आयडेंटिटीज काय आहे पहा. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. आता ही दिसायला तुम्हाला असं वाटलं की ही वेगळी एक आयडेंटिटी आहे का काय, तर आपण जे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या वगैरे आयडेंटिटीज शिकलेलो आहोत ना, तर त्याच आयडेंटिटीज आहेत. त्या आयडेंटिटीज इथे वेगळ्या फॉर्म मध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही या पाठांतर करायच्या आहेत, पण पाठांतर करताना सुद्धा नुसती गोपपट्टी नाही करायची. तर त्या आयडेंटिटीज कशा तयार झालेल्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता पहा, समजा इथे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, आपण जसं a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर घेतो तसं इथे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग जर a आणि b च्या जागेवरती अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आपण घेतलं तर त्याचं एक्सपेन्शन काय येईल पहा. मी या पहिल्याचं एक्सप्लेनेशन सांगते तुम्हाला. अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. हे एक्सपान्शन आहे याचं, बरोबर आहे. मी ते मुद्दामून एक्सपान्शन आधी लिहिले आणि ब्रॅकेट नंतर लिहिलंय की जेणेकरून मला हा फॉर्म तुम्हाला इथे कसा येतो ते सांगता येईल. अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर हे एक्सपान्शन आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचं, बरोबर. मग आता हे प्लस 2 अल्फा बीटा आहे ते इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर होती मायनस, म्हणजे इथे राहणार अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा या साईडला आल्यानंतर झाले मायनस 2 अल्फा बीटा. म्हणजे ही जी फर्स्ट आयडेंटिटी आहे ही फर्स्ट आयडेंटिटी कशी आली ते तुम्हाला इथे मी दाखवतो. आता तसंच सेकंड आयडेंटिटी बघूया आपण. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा. तुम्ही कदाचित कन्फ्यूज होऊ शकता की असं कसं काय होईल की इथे पण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आहे, इथे पण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आहे, दोन्हीकडे अल्फा स्क्वेअर आणि बीटा स्क्वेअरची ॲडिशन आहे, पण मग पुढची त्याच्या पुढचे इक्वल टू च्या नंतर जे लिहिलेलं आहे ते दोन्ही वेगवेगळं कसं काय. तर पहा, आता मी सेकंड आयडेंटिटीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला दाखवते. अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन काय होईल. अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर हे एक्सपान्शन आहे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचं, बरोबर आहे ना.
मग आता हे -2 अल्फा बीटा इक्वल टूच्या त्या साईडला गेल्यानंतर प्लस होती, म्हणजे इथे राहणार कोण, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, आणि -2 अल्फा बीटा या साईडला आल्यानंतर होतील +2 अल्फा बीटा. म्हणजे बघा हे पण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, हे पण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचं दोन्हीचं एक्सपेन्शन आहे, पण इथे येताना मात्र त्यांचं आन्सर वेगळं आहे, हे नीट लक्षात ठेवायचं. जेव्हा ब्रॅकेटमध्ये प्लस दोघांच्या ॲडिशनचा स्क्वेअर असेल तेव्हा बाहेर मायनसचा साइन येते, आणि जिथे दोघांचं मायनस सबट्रॅक्शनचा ब्रॅकेट स्क्वेअर असेल तेव्हा ब्रॅकेटच्या बाहेर प्लस, म्हणजे असं सुद्धा तुम्ही सिंपल लक्षात ठेवू शकता. आता थर्ड आयडेंटिटी बघा, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -4 अल्फा बीटा. आता मी काय करते, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, त्याचं एक्सपान्शन इथे लिहिते. अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन येणार अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. देयरफॉर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आता दोन्ही ब्रॅकेट आपण ओपन करूया. फर्स्ट ब्रॅकेट मधले टर्म्स आहे तसेच राहतील, -2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. इथे मात्र लक्षात ठेवायचं, ब्रॅकेट ओपन करताना ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनसचं साइन असेल तर ब्रॅकेट ओपन करताना आतमधले जे टर्म्स आहेत त्या सगळ्यांचं साइन चेंज होईल. म्हणजे प्लस अल्फा स्क्वेअरचं होणार मायनस अल्फा स्क्वेअर, प्लस 2 अल्फा बीटाचं होईल -2 अल्फा बीटा, आणि प्लस बीटा स्क्वेअरचं होणार मायनस बीटा स्क्वेअर. देयरफॉर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा हे अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा स्क्वेअर प्लस मायनस अल्फा स्क्वेअर कॅन्सल झाले, प्लस बीटा स्क्वेअर मायनस बीटा स्क्वेअर पण कॅन्सल झाले, -2 अल्फा बीटा आणि -2 अल्फा बीटा म्हणजे आहे -4 अल्फा बीटा. Therefore अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, आता अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर या साईडला मायनस आहे ना, मी त्यांना त्या साईडला घेते, इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -4 अल्फा बीटा. बघा तुमचं थर्ड एक्सपान्शन आहे, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -4 अल्फा बीटा. आलं लक्षात. आता फोर्थ आयडेंटिटी, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आता इथे क्यूबचा, तर ह्या ज्या आयडेंटिटीज 3 आपण बघितल्या त्या 3 आयडेंटिटी स्क्वेअरच्या होत्या, बरोबर आहे. आता आपण क्यूबची आयडेंटिटी बघूया. मग आता अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब याची आयडेंटिटी काय येईल बघा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा प्लस बीटा क्यूब. या आयडेंटिटी सगळ्या तुम्ही आधीच्या स्टँडर्डमध्ये शिकलेल्या आहात, बरोबर ना. फक्त तिथे अल्फा बीटाच्या ऐवजी आपण ए आणि बी घेऊन त्या आयडेंटिटीज लक्षात ठेवल्या होत्या. इथे आपण अल्फा आणि बीटा घेतले. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा क्यूब. देयरफॉर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब, आता हा जो मिडल टर्म आहे ना +3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा, तो इक्वल टूच्या या साईडला प्लस आहे, मी जर त्या टर्मला इक्वल टूच्या लेफ्टला आणलं तर होणार -3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, या टर्मला लेफ्टला आणलं मग इकडे कोण राहिलं अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बघा तीच आयडेंटिटी तुम्हाला इथे मिळालेली आहे. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब
3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आलं लक्षात. आता लास्ट अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब, इथे प्लस होतं इथे मायनस आहे. अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा. आता इथे जसं मी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब घेतलं तसं आता इथे अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन घेऊया. मग अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब याचं एक्सपान्शन येतं अल्फा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा क्यूब. हे एक्सपान्शन. इथे सुद्धा हा जो मिडिल टर्म आहे या मिडिल टर्मला आपण इकडे लेफ्टला आणूया. म्हणजे इथे येणार अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस इकडे आल्यानंतर होतील प्लस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा. फक्त हे साइन चेंज होईल, हे साइन चेंज होणार नाही कारण हा जो कंप्लीट टर्म आहे या कंप्लीट टर्मचं साइन आहे ना, मग त्या कंप्लीट टर्मचं साइन आपण चेंज केलेलं आहे. इज इक्वल टू आता इक्वल टूच्या या साइडला राहिले अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब. बघा अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा. म्हणजे इनकेस समजा तुम्हाला झालं की या आयडेंटिटीज तुम्ही पार्ट केलेल्या आहेत पण तरी सुद्धा त्या सगळ्या सिमिलर वाटतात थोड्याफार, फक्त साइन चेंज आहे. त्यामुळे समजा तुम्ही जर कन्फ्यूज झाला पेपरमध्ये सोडवताना तर तुम्हाला ती आयडेंटिटी नक्की काय आहे हे कन्फर्म करण्यासाठी हे जर का तुम्हाला सुरुवातीचं एक्सपेन्शन माहिती असेल तर त्याच्यावरून तुम्ही या आयडेंटिटीज तुमच्या स्वतः सुद्धा तयार करून कन्फर्म करू शकता. आले लक्षात. बघा या व्हिडिओमध्ये आपण रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स ते एक बघितलं. त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन रूट्स दिलेले असतील तर त्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं ते पाहिलं आणि या काही महत्त्वाच्या आयडेंटिटीज आपण बघितल्या. आता या सगळ्यांशी रिलेटेड जो आहे तो तुमचा प्रॅक्टिस सेट 2.5 आहे बरोबर. तर पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 घेऊन. तोपर्यंत नमस्कार.